कोणीतरी म्हटलंय की खाजवण्यामध्ये जो आनंद आहे तसा आनंद दुसऱ्या कशातच नाही. खाज सुटण्याची वेगवेगळी कारण आहेत, पण आज आपण कारण त्यामध्ये बघणार आहोत. खाज सुटते म्हणजे नक्की काय होतं? आपल्या शरीरातील सगळ्यात मोठा अवयव म्हणजे आपली त्वचा. ही जर सगळ्या बाजूंनी ताणली तर 20 स्क्वेअर फीट पेक्षा जास्ती जागा कव्हर करेल. आपल्या शरीर रूपी किल्ल्याचं बाहेरील आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी ही त्वचा म्हणजे एका तटबंदीप्रमाणे काम करत असते. खाज सुटण्यामागे अनेक कारण आहेत. समजा एखादा डास किंवा एखादा किडा तुमच्या त्वचेवर बसला असेल, किंवा तुम्ही एखादे ठराविक औषधोपचार चालू असतील, किंवा तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर खाज सुटू शकते. आणि रात्री झोपेमध्ये एखादं ढेकून चावल्यामुळे सुद्धा खाज सुटू शकते. त्वचेवरती जोरात आघात झाला तर ज्या प्रकारची वेदना निर्माण होते त्याच प्रकारच्या वेदनेचं अतिशय सौम्य स्वरूप म्हणजे खाज. आपल्या त्वचेमध्ये मज्जातंतूंचं एक जाळं असतं. या मज्जातंतूंना बाहेरून स्पर्श झाला की एक सिग्नल जनरेट केला जातो आणि तो मेंदूपर्यंत पोहोचवला जातो. आणि एखाद्या जागी खाज सुटली हे समजल्यानंतर आपल्या सगळ्यांची एक साहजिक प्रतिक्रिया असते, ती म्हणजे खाजवणे. पण आपण खाजवल्यानंतर इतकं समाधानी, इतकं चांगलं कसं काय वाटतं? एखाद्या ठिकाणी खाज सुटली की तिथं खाजवणं हा खरं तर आपल्या उत्क्रांतीमधला एक भाग आहे. बाहेरून झालेला आक्रमणाचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी ते एक माध्यम आहे. खरं तर खाजवणे म्हणजे आपण आपल्या त्वचेवरती एक वेगळ्या प्रकारची वेदना तयार करतोय. ही वेदना मेंदूपर्यंत पोहोचल्यावर मेंदू त्या ठिकाणी बरं वाटेल अशा प्रकारची काही केमिकल तिथे सोडतो. त्यातलं एक केमिकल म्हणजे सिरोटोनिन. या सिरोटोनिनमुळे खाजवल्यानंतरची वेदना क्षमते, पण खाज सुटण्याची वेदना परत एकदा ट्रिगर होते, तेही जास्त तीव्रतेनं. आणि कधी कधी खाजवण्याची इच्छा इतकी जास्त होते की त्या ठिकाणी जोरात खाजवून जखम होण्याची पण शक्यता असते. शरीराला खाज सुटणं हे आजारपणाचं लक्षण किंवा साईड इफेक्टही असू शकतो. शिंगल्स नावाच्या व्हायरस इन्फेक्शन मधून जे बरे झालेले व्यक्ती आहेत त्यांच्या अंगभर खूप खाज सुटते, आणि यामध्ये अनेक व्यक्तींनी स्वतःच्या अंगाला खाजवून खूप खोलवर जखमाही करून घेतलेल्या आहेत. प्राचीन काळापासून खाजणे या समस्येवरती माणसांनी अनेक उपाय शोधलेले आहेत. म्हणजे आपल्या भारतीयांच्या बाबतीत सुद्धा खोबरेल तेल लावणे किंवा आयुर्वेदामध्ये सुद्धा खाजण्यावरती अनेक उपाय आपल्याला सापडतील. चायनीज लोक पुदिन्याची पानं किंवा कडुनिंबाच्या पानांमध्ये आंघोळ करायचे, तर ग्रीक लोक जनावरांच्या चरबीमध्ये आंघोळ करायचे. जाता जाता तुम्हाला एक प्रश्न, हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही किती वेळा खाजवलं? कारण त्याचा आजचा भाग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. कारण त्याच्या पुढच्या भागात भेटूयात एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.